मिळत नाहीये, त्यामुळे चर्चा न उधाण। जी 96 लाख मतं आज वाढवलेले आहेत ते कमी करण्यात यावे, ते वगळण्यात यावे, त्यासाठी खरा हा भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हा मोर्चा मुंबई येथे आज आम्ही सगळे कार्यकर्ते निघालेले आहोत। काय कशी ताकद बघायला मिळते? नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो, मोठ्या संख्येने मनसैनिक चाललेत मुंबईत। जर आपण बघितलं विरोधी पक्षाचे सर्व पदाधिकारी या मोर्चामध्ये सामील होत आहे, पण त्यापुढेही जाऊन आता हा मोर्चा विरोधी पक्षांचा राहिला नाही, हा जन आक्रोश मोर्चा झालेला आहे। नाशिककर जनतासुद्धा हे प्रचंड प्रमाणामध्ये ह्या मोर्चामध्ये सहभागी होती आहे आणि या निवडणूक आयोगाच्या आणि या सरकारच्या विरोधामध्ये जनतेमध्ये प्रचंड राग आहे, प्रचंड चीड निर्माण झालेली आहे। जी विधानसभेच्या निवडणुकीची 96 लाख मतदार वाढलेले ते मतदार ते कमी करावे, कुठेतरी मतदारांचा आदर राखावा यासाठी सर्व नागरिकसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं हा मोर्चा भूतो न भविष्य होणार आहे। मार्क्सवादी पण कम्युनिस्ट पक्ष देखील याच्यात सहभागी होतोय। निवडणूक आयोग या ठिकाणी बीजेपीचा हस्तक म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये जो काही गैरकारभार करून बीजेपी सरकारला सत्तेमध्ये आणण्याचा त्यांचा मोठा सहभाग आहे आणि निवडणूक आयोगाचे जे काही याच्यामध्ये जो गैरकारभार केलेला आहे तो उघड करण्यासाठी या ठिकाणी आज मोर्चाचं आयोजन केलं। त्या मोर्चामध्ये डावी आघाडी, शिवसेना, मनसे, कम्युनिस्ट, काँग्रेस अशा सर्व पक्षांच्या वतीने हा मोर्चा आम्ही सहभागी होत आहोत। आपण बघतोय की डाव्या पक्षाचे लोक असतील, मनसे असेल, शिवसैनिक असतील, हे सगळेजण आता मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत। नाशिकच्या घोटी टोल नाक्यावरून आता हा पूर्ण ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे आणि